तर मी हे मुद्दामून अंकशास्त्राप्रमाणे मुलांकाच्या संदर्भात जे काही गुणवैशिष्ट्य मी सांगत असतो, हे करण्यापाठीमागचा उद्देशच काय आहे की प्रत्येक प्रकृती ही वेगवेगळ्यांचे स्वभाव, वैशिष्ट्य, गुणही वेगवेगळे असतात आणि पती पत्नी आपण जे काही नातेवाईक मित्र एकमेकाशी वागत असतो त्यांनी ते ॲक्सेप्ट व्हावं आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला जीवन जगता यावं, म्हणून हे अंकशास्त्र किंवा ज्योतिषाचा खूप चांगल्या पद्धतीने मदत होऊ शकते. म्हणून आज मुलांक 6 बद्दल जे काही गुणवैशिष्ट्य सविस्तरपणे मला सांगावेसे वाटतात. 6 ज्यांची जन्मतारीख 15, 24 किंवा 6 आहे त्यांना मुलांक 6 असणारे व्यक्ती म्हणतात. आणि अर्थातच त्यांच्यावरती शुक्र ह्या देवतेचा ग्रहाचा प्रभाव असतो आणि म्हणून असे व्यक्तिमत्व अतिशय मोहक सुंदर असतं. त्यांचा जो सहवास आहे प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो. त्यांचा एका रूढीबद्दल किंवा नीती अनितीबद्दल एक वेगळीच विचारसरणी असते, म्हणून त्यांना समजून घेणं जरा थोडंसं कठीण होऊ शकतं. परंतु ते अत्यंत दयाळू, प्रेमपूर्वक वागणारे आणि सहानुभूतीचे असे हे मंडळी असतात. त्यांना व्यवहारामधील छानछोकपणा, जड जवाहिरे, त्यानंतर अत्तर इत्यादी गोष्टी खूप छान आवडत असतात आणि त्यांना तसे ते खर्चही खूप साऱ्या प्रमाणामध्ये करत असतात. आयुष्यामध्ये पैशांचा जो काही भाग असतो त्यांना बराच उशिरा कळतं त्याचं महत्त्व, कारण त्यांनी अगोदर त्याला फारसं जपलेलं नसतं. त्यांच्या प्रेमसंदर्भात जर का बोलायचं झालं तर ते संशयीपणा आणि निराशवादी असल्यामुळं पहिलं पाऊल टाकताना बराच विचार करतात आणि मग खात्री असेल तरच पुढे ही वाटचाल करत असतात. त्यांची विचारसरणी एक स्वतंत्र असते, दुसऱ्याच्या प्रभावाखाली हे जात नाहीत. स्वतंत्र विचारसरणी असते, रूढी परंपरा वादांना ते फाटा देत असतात. अशा प्रकारचा भागचा स्वभाव वैशिष्ट्य हे मुलांक 6 असणाऱ्या व्यक्तीचं असतं. मुलांक 6 असणाऱ्या व्यक्तीने आरोग्याबद्दल काय काळजी घेतली पाहिजे, तर त्यांनी श्वसनाचे विकार, हृदयाचे विकार यासोबतच मूत्राशयाचे जे काही विकार त्यांना होऊ शकतात, म्हणून त्यासंबंधी खानपान, व्यवहार वगैरे याचे काळजी घेणं आवश्यक असते. हा मुलांक 6 असणारा पती कसा असतो, तर त्याची जी काही निवड आहे पत्नीची अत्यंत डामडौल सुबक अशा प्रकारच्या रेखीव असणाऱ्या व्यक्तिमत्वाची ते पत्नी म्हणून स्वीकार करतात. त्यांच्या पत्नीचा त्यांच्याबद्दल एक आरोप असतो की घराकडे फारसं लक्ष देत नाही, परंतु यासोबतच त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे दागिने, कपडे आणणं, पत्नीला खुश राहू देणं, त्याचप्रमाणे कुटुंब वत्सलपणा, सगळ्यांची काळजी, मन मिळाऊपणा हा गुणवैशिष्ट्य त्यांच्यामध्ये हा नक्कीच असतो. खर्चाकडे खूप सारी वाटचाल त्यांची असते, बचत करणं ही फार आवश्यक असतं. आता मुलांक 6 असणारी पती अत्यंत गृहकृत्य दक्ष, म्हणजे एकदम चांगली गृहिणी असते, प्रेमळ असते, मुलांना ती खूप छान वाढवते, परंतु तिच्या अपेक्षा काहीशा प्रमाणामध्ये भंगया होऊ शकतात. कारण तिच्या समाजातील येणं जाणारे व्यक्ती, नातेवाईक यांचा आदरातिथ्य ती खूप छानपणे करत असते, परंतु तिचा बऱ्याचशा प्रमाणामध्ये हा अपेक्षाभंग होत असतो. स्वतंत्र विचारसरणी जरी असली, रूढीवाद जरी हे लोक मानत नसले, तरी हिचा विचार अगदी टोकाचा म्हणजे घटस्फोटापर्यंत हा जात नाही, कारण हे सांभाळून घेणं हा या पत्नीचा खूप चांगला गुणधर्म असतो. यांना जे काही आवडते रंग किंवा रत्न याबद्दल बघू. आवडता जो रंग आहे जांभळा, गडद निळा किंवा गुलाबी अशा प्रकारचा जो रंग आहे हे त्यांना आवडता रंग असतो. त्यांचे सूट होणारे जे काही रत्न आहेत ते हिरा, मोती, पुष्करात इत्यादी रत्न त्यांना खूप चांगले फायदेशीर होऊ शकतात. आणि म्हणून यांनी ही सर्व काळजी घेऊन जर का आपण व्यवहार आपल्या आप्तस्वकीय यांच्याबरोबर जर का केला तर खूप चांगला लाभ होऊ शकतो.